नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतीय जनता पार्टी प्रणित आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेलं सरकार राज्यामध्ये स्थापन झालंय। बहुमत जिंकल्याच्या नंतर या राज्य सरकारच्या समोर विविध प्रकारच्या आव्हानांची एक मालिका उभी आहे। गेलं सरकार जाता जाता ज्या विविध प्रकारचे प्रश्न अर्धवट सोडून गेली त्यातले काही प्रश्न हे अत्यंत तातडीनं या नव्या शिंदे फडणवीस सरकारला सोडवावे लागणार आहेत। आणि त्यातला एक अत्यंत कळीचा भारतीय जनता पार्टीच्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो ओबीसी आरक्षणाचा। ओबीसी आरक्षणाच्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मवियानं अत्यंत टंगळमंगळ केली। त्याचाच फटका ओबीसी आरक्षण रद्द होण्यापर्यंत पोहोचला आणि हा फटका बसल्याच्या नंतर आता कुठेतरी धावपळ करत असल्याचं चित्र मवियानं आपली सत्ता जात असतानाच्या शेवटच्या टप्प्यात उभं केलं। सरकार बदललंय। सरकार बदलल्यानंतर नव्या सरकारच्यासाठी ओबीसी आरक्षण टिकवून निवडणुकीत ते लागू करणं हा खूप मोठा जिव्हाळ्याचा विषय याच्यासाठी आहे कारण या नव्या सरकारमधला महत्त्वाचा आणि मोठा घटक हा तांत्रिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीचा मतपेढीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष हा ओबीसी समजला जातो आणि या ओबीसींना राजकीय प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं आरक्षण आम्हीच दिलं, आम्ही टिकवून ठेवलं हा दावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला ते आरक्षण पुन्हा लागू करता आलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचं आत्ताचं राज्यातलं सर्वोच्च नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस या विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी आहेत। त्यांनी पहिलीच बैठक ही ओबीसी आरक्षण कसं टिकवता येईल याच्यासाठी घेतली आणि ते त्या दिवसापासून आज तागायत सातत्यानं ओबीसी आरक्षण याबाबत पाठपुरावा राज्य सरकार करत असल्याचं सांगतात। दरम्यानच्या काळात त्यांनी एक विधान केलं की ते माजी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्याशी सुद्धा सल्लामसलत करतील आणि लवकरात लवकर योग्य अहवाल न्यायालयात कसा मांडला जाईल याच्यासाठी प्रयत्न करतील। ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या साठीची पुढची तारीख जवळ येत असताना गेल्या सरकारमधल्या महत्त्वाच्या आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्यांच्यावर ओबीसी आरक्षण घालवण्याचे आरोप आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय असा सवाल आरक्षण अभ्यासक विचारू लागले। पण सरकारच्या पहिल्या टप्प्यात सामंजस्याची आणि समन्वयाची भूमिका घेतलेल्या फडणवीसांच्यासाठी सगळ्यांशी चर्चा करून योग्य ते निर्णय तातडीनं करण्याची गरज अधोरेखित होत आहे। असं असताना सुद्धा ओबीसींच्या मोजणीतल्या चुका या सरकारला किती तातडीनं थांबवता येतील? नव्या सरकारच्यासाठी ओबीसींचं आरक्षण टिकवल्याच्या नंतर निवडणुका घेण्याच्यासाठीचा पुरेसा अवधी मिळेल का की निवडणुका अत्यंत वेगवान पद्धतीनं घ्याव्याच लागतील आणि त्यात आरक्षण असेल की नाही याचं उत्तर देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? असे विविध प्रश्न आहेत। विषय ओबीसी आरक्षणाचा आहे आणि त्याच निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा। ओबीसी आरक्षणाची लढाई आता कुठल्या वळणावर या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होतात आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड, ओबीसींच्या आरक्षणाच्या साठीचे याचिकाकर्ते विकास गवळी। राजकीय चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत दोन प्रतिनिधी आहेत। भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवीण घुगे आहेत आणि काँग्रेसकडून आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। माझा पहिला प्रश्न पटकन प्रवीण घुगे आपल्याला आहे। प्रवीणजी, नवं सरकार आहे, नव्या सरकारला सुरुवातीचा काही काळ हा एक हनीमून पिरियड म्हणून सोपा पद्धतीनं दिला जातो पण आता तुमच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या वेळ कमी उरलाय, अनेक आव्हानं तुमच्या समोर आहेत। असं पाहता हे सरकार किती तात्काळ ओबीसी आरक्षण निवडणुकीमध्ये टिकवताना दिसेल? निश्चितच प्रसादजी, आता नव्याने सरकार आल्यामुळे भारतीय जनता पक्षानं जो आग्रह धरला होता की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत आणि त्या सगळ्या भूमिकेला पूर्णत्वास नेण्यासाठी आणि वास्तवामध्ये उतरवण्यासाठी आता भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मान्य
देवेंद्रजी फडणवीस यांनी कामाला सुरुवात केलेली आहे हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आहे. मुळात इतके ज्या काही निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय या महाराष्ट्रानं पाहिल्या त्यात ओबीसीचं अतोनात नुकसान झालं आणि हे होऊ नये याच्या वेळी यासाठी सातत्यानं आम्ही काय सूचना करत होतो की ज्या सर्वोच्च न्यायालयानं गेलेले जे निर्देश आहेत त्यानुसार कार्यवाही त्वरित करण्याची गरज होती आणि एम्पिरिकल डाटा जमा करून त्याला मान्यता मिळवून घेऊन ह्या आरक्षण लागू करणं गरजेचं होतं. परंतु या सरकारने केवळ आणि केवळ राजकारण केल्यामुळे आणि नंतरचे प्रयत्न करत असताना सुद्धा त्याला वेगळ्या पद्धतीवरती वळणावरती नेण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे भारतीय आयोग नेमल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही खीळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व पार्श्वभूमीवरती ज्याचा उल्लेख मान्य देवेंद्रजींनी गेल्या महिन्यामध्ये केला होता की भारतीय आयोग सुद्धा आडनावानुसार डाटा जमा करते, चुकीचं काम चालू आहे. करायला लावणारे धाडीतले शुक्राचार्य लक्षात येत असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी परंतु हातात काय नव्हतं. आता आमचं सरकार आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ह्या सर्व त्रुटी दूर करून आतापर्यंतच्या झालेल्या ज्या काही चुका होत्या त्याला सडेतोड उत्तर देत त्या सुधारत हे ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते लागू होण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न या सरकारच्या वतीने होतील. माननीय देवेंद्रजी बिलकुल. आणि या निमित्तानं चर्चेमध्ये एक आणखी तपशील प्रवीण घुगेजी मी मांडू इच्छितो तो म्हणजे असा की कशा पद्धतीनं आडनावांच्या आधारे व्यक्ती ओबीसी आहे किंवा बिगर ओबीसी आहे हे ठरवलं जातंय याचा सर्वप्रथम खुलासा आम्ही आमच्या वृत्तवाहिनीवर सगळ्यात आधी केला होता आणि त्याच अनुषंगानं हा संपूर्ण विषय पुढे चर्चेला आला. या निमित्तानं आरक्षण अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले हरिभाऊ राठोड यांना बोलतं करतो. हरिभाऊ प्रवासात आहेत त्यामुळे कदाचित त्यांचा आवाज ये जा करू शकतो. पण हरिभाऊ, आत्ताच्या घडीला ओबीसींची मोजणीच तुम्ही आक्षेपार्ह ठरवलेली आहे. असं असताना ताज्या घटनाक्रमामध्ये नव्या सरकारनं पटकन कोणते 3 मुद्दे हाती घेतले पाहिजेत की ओबीसींची योग्य मोजणी ही योग्य पद्धतीनं नोंदवली जाईल आणि ती न्यायालयासमोर योग्य पद्धतीनं मांडली जाईल? हरिभाऊ. अगदी बरोबर प्रसादजी, मागच्या सरकारने केलेली कारवाई टोटली रद्द करणे नंबर 1. आडनावाप्रमाणे जे सर्वे झालाय तो टोटली रद्द करणे. दुसरं, ताबडतोब घरोघरी जाऊन आणि 100% मतदार यादीनुसार ओबीसीची आकडेवारी गोळा करणे नंबर 2. नंबर 3, जे काय म्हणतो राजकीय मागासवर्गीय ठरवणे याची व्याख्या ठरवणे आणि त्या व्याख्यानुसार काही समाजाला त्या आरक्षणामधून वगळणे, ह्या 3 गोष्टी कराव्या लागणार आहे. पण घुगे साहेबांच्या बोलण्यावरून आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या बोलण्यावरून मला असं दिसतं मागच्या सरकारला या सगळ्यांनी अंधारात ठेवलं होतं. म्हणजे कोणाकोणाला अंधारात ठेवलं होतं? सरकारला, मुख्यमंत्र्याला अंधारात ठेवलं आणि बंट्यालाही अंधारात ठेवलं. खुद्द बंट्या आयोगालाही माहित नाही. त्यांचे सदस्य जे आहेत ते सदस्य आहे, मग गीते असो की आणखी कोणी असो, या लोकांना म्हणजे आडनावाने सर्वे झाला हे माहीतच नव्हतं. मी जेव्हा बंट्यांना भेटलो त्यांना सांगितलं हे चुकीचं होत आहे साहेब. जी, हरिभाऊ बोलता बोलता थांबलेत. प्रवासात असल्याने त्यांचा आवाज अडखळलेला दिसतोय. मात्र पटकन आपल्याला प्रवीण घुगे यांच्याकडून उत्तर घ्यायचं आहे. प्रवीणजी, ओबीसी मोजणीच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा आक्षेप कुठला होता? तर आडनावाच्या आधारे तुम्ही ओबीसी आहात की नाहीत हे सरकार ठरवणार होतं. याच्या आक्षेपाच्या अनुषंगानं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता या नात्यानं पत्रकार परिषद घेतली. आता ते सत्तेत आहेत. तात्काळ यावरच्या बातम्या अपेक्षित होत्या की अशा प्रकारची मोजणी थांबवण्यात यावी. ही बातमी किंवा अशा प्रकारची घोषणा कधीपर्यंत येईल? नाही, नक्की या विषयामध्ये योग्य ते निर्देश आणि योग्य ते कारवाई नक्की करतील याचा मला विश्वास आहे. कारण की ज्या ज्या गोष्टी आम्ही सातत्यानं सांगत होतो की याच्यासाठी आवश्यक असणारा आयोग नेमा, परंतु आयोगच अनेक दिवस 1.5 वर्ष नेमला गेला नाही. आयोग नेमला तर त्याला अधिकार दिले गेले नाहीत. अधिकार दिला तर त्यांना वेगळ्या पद्धतीचे निर्देश देऊन एक कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्या आयोगानं जमा केलेला डाटा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारच नाही
हे जे धारीतले शुक्राचार्य काही काम करत होते हे पक्क लक्षात आलेलं असल्यामुळे आणि हे कोणत्या स्तरातून या सर्व विषयाची कार्यवाही करणं आवश्यक आहे हे नक्की माननीय देवेंद्रजी पुढाकार घेऊन करतील. या सरकारमध्ये तुम्ही विश्वास ठेवा की आता कामाला सुरुवात केलेली आहे. जे जे चुकीचे असे होत असणारे निर्णय ते नक्की थांबवून या विषयामध्ये होईल याचा मला विश्वास आहे. गुगेजी माझा प्रश्न आहे गुगेजींना, प्रसादजी जी ते मागच्या सरकारची भाषा बोलत आहेत. माझा प्रश्न आहे गुगेजींना आपल्या मार्फत की जे आडनाव जो सर्वे झालाय तो रद्द करणार का, हा माझा प्रश्न आहे. निश्चितच याच्यावरती पहिल्यांदा आक्षेप हा माननीय देवेंद्रजींनी घेतला होता आणि जर अशा जे काही चुकीची कार्यवाही झालेली असेल आयोगाला करत असताना हे नक्की योग्य ते निर्देश दिले जातील याचा मला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे या सरकार नवीन गठीत झाल्यानंतर पहिला जो काही निर्णय विषयाचा आढावा घेतला असेल तो ओबीसी आरक्षणाचा घेतलेला आहे आणि ते घेतलं जाईल. तुम्ही अनेक चांगल्या सूचना हरिभाऊ तुम्ही केल्या होत्या, त्या सरकारमध्ये ऐकल्या जात नव्हत्या. आता तुम्ही निश्चितपणे या सर्व सूचना करा. मला विश्वास आहे की या ठिकाणी नक्की या सर्व सूचनांचा आधार घेऊन आणि योग्य ते इम्प्लिमेंटेशन करून हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न होते. एक गुगेजी असा आहे, काल माननीय फडणवीस साहेब काय म्हणाले, काही चुका झाल्या असतील ते आम्ही दुरुस्त करू आणि वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेबांची चर्चा करू. बिलकुल हरिभाऊ त्या मुद्द्यावर बोलतं करू. आपल्याला आपल्या सोबत असलेल्या इतर दोघांनाही बोलतं करायचं आहे. तुम्ही जो मुद्दा मांडू इच्छितात त्यावर मी प्रस्तावनेत सुतोवाच केलेला आहे. मला पटकन पुढचा मुद्दा एक घेऊ द्यात. तो आहे की आपल्या हातात वेळ किती उरला याची सरकारला कल्पना आहे का, आणि त्या अनुषंगानं विकास गवळी यांना विचारतो. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. प्रवीण घुगे यांनी असं सांगितलं की सरकार अपेक्षित ओबीसींना अपेक्षित असलेले निर्णय अत्यंत वेगवान रीतीनं घेईल. मग आता तुम्ही कालमर्यादा एकदा सुस्पष्ट करा, त्यानंतर दत्तू गवाणकर यांना बोलतं करणार आहे. दत्तूजी आपल्यासोबत चर्चेच्या पहिल्या टप्प्यापासून आहेत. मला पटकन सांगा विकास गवळी, पुढची तारीख कधी आहे, पुढच्या तारखेला काय होणार आहे, आणि त्या दिवशी आरक्षण जर समजा निवडणुकीत लागू करायचं असेल तर सरकारला काय करावं लागेल? पुढची तारीख ही जुलै महिन्यामध्ये दिलेली आहे आणि ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा राहून गेला, तो पहिले सांगतो आणि बाकीच्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो. जी, माझं अतिशय स्पष्टपणानं मत आहे की मध्य प्रदेश सरकारनं ज्या वेळेला हा आयोग नेमला त्या आयोगाचे अध्यक्ष हेही ओबीसी होते आणि तिथले इतर जे 2 सदस्य होते, जे तिन्ही आमदार होते ते तिन्ही ओबीसी होते. या ठिकाणी तशी परिस्थिती नाहीये. आयोगाचे अध्यक्ष हे ओबीसीच असले पाहिजे आणि ओबीसी असले तरच त्यांना ओबीसींबद्दल आस्था राहील आणि ओबीसींचं आरक्षण कशा पद्धतीनं टिकवल्या जाईल ह्यावर ते काळजीपूर्वक लक्ष देतील. परंतु असं या ठिकाणी झालेलं नाही आणि माझी या सरकारला विनंती राहील की हा आयोगच रिशफल केला पाहिजे आणि जी काही आतापर्यंत कार्यवाही झालेली आहे ती कार्यवाही हरिभाऊ राठोड साहेबांनी सांगितली आणि घुगे साहेबांनी सांगितली आणि आपण सुद्धा यावर प्रकाश टाकला होता की त्यामध्ये अक्षम्य चुका आहेत. अक्षम्य चुका म्हणजे कोणत्या की एखादे आता जसं राठोड हे बंजारा समाजात सुद्धा आहेत आणि काही त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा येतात राजपूत समाजामध्ये. गवळींचं उदाहरण देतो की गवळी एससी मध्ये सुद्धा आहेत, गवळी ओबीसीतही आहेत, गवळी मराठा समाजामध्ये सुद्धा आहेत, मग मुस्लिम समाजात सुद्धा गवळी आहेत. मग आता गवळी आडनावावरनं जर आपण त्यांचा क्रायटेरिया ठरवत असू की ओबीसी असतील, मग ओपन कॅटेगरीतले सुद्धा काही गवळी त्याच्यामध्ये ऍड होतील, एससी मधले ऍड होतील. ही चुकीची पद्धत जी झालेली आहे याला कुठेतरी दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि आडनावावरनं मतदार यादीवरनं हे जे काही यांचा प्रकार सुरू आहे, माझं स्पष्ट मत आहे, मी लेखी सुद्धा आयोगाला दिलं होतं की प्रत्येक व्यक्तीकडनं आपण हा फॉर्म भरून घेतला पाहिजे, त्याची सही त्याच्यावर असली पाहिजेत आणि ते संपूर्ण रेकॉर्ड हे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक नगर पंचायतमध्ये असलं पाहिजे. बिलकुल विकास गवळी, आपण जे मुद्दे मांडलेत त्या अनुषंगिक गोष्टी काय समोर येतात? एक, ओबीसींच्या साठीचा समर्पित आयोग हा ओबीसींच्या सह बनला पाहिजे. दुसरी गोष्ट, आडनावानं कोण ओबीसी कोण बिगर ओबीसी हे ठरता कामा नये. तिसरी गोष्ट, थोड्या वेळापूर्वी हरिभाऊंनी पण सांगितली की ज्या आतापर्यंतच्या नोंदी सरकार दरबारी झालेल्या आहेत त्या निरस्त कराव्या लागतील. आता मला एक पटकन प्रश्न प्रवीणजी आपल्याला विचारायचा आहे, 30 सेकंदात उत्तर द्या. दत्तू गवाणकर बराच वेळ झालेत आपल्यासोबत जोडले गेले, त्यांनाही पुढचे प्रश्न आहेत. प्रवीणजी, इतक्या तातडीनं या संपूर्ण गोष्टी निकाली निघणं अपेक्षित करायचं का?
नाही, आता या विषयाची तातडी आहे हे लक्षात घेऊनच माननीय देवेंद्रजींनी नवीन सरकार आल्यानंतर आणि त्यांनी शपथ घेतल्यानंतर तात्काळ 24 तासाच्या आत मध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलवली. याच्याहून आपल्या लक्षात येत असेल की त्यांनी खूप प्राथमिकतेने या सर्व प्रश्न हाती घेतलेला आहे. त्यामुळे जरी वेळ कमी असला तरी त्या कमी वेळामध्ये जास्त गतीने योग्य त्या पद्धतीने काम करणं हे नक्की त्यांची इच्छाशक्ती आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे त्यांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. त्या बैठकीमध्ये खरी माहिती त्यांना देण्यात आलेली नाही, त्यांना अंधारात ठेवण्यात आलेलं आहे. मला एवढं सांगायचं. हरिभाऊ काय चुकीची माहिती दिली हे पण सांगून टाका. मग त्यांनी सांगितलं झालं, सगळं झालं, ओके झालं, आता आम्ही रिपोर्ट देतोय. पण यांनी डिटेल मध्ये विचारलं कसं केलं तुम्ही. अरे भाऊ, आता काळजी करू नका. मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरे नाहीयेत. अधिकारी काही सांगितलं म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि त्या पद्धतीने काही काम करतील. आता या विषयामध्ये प्रचंड अभ्यास असणारे, या प्रश्नाची तळमळ असणारे नेते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे योग्य गोळा केलेले आकडे रद्द करा. हे काम पहिले करा. सांगा तुम्ही तुमच्या फडणवीस साहेबांना पहिले काम करा. उद्याच्या उद्या ते रद्द करा. कारण एक एक मिनिट, एक एक दिवस आपल्याला महत्वाचा आहे. जी बिलकुल. या निमित्तानं पटकन प्रवीण घुगेंना बोलतं करूयात आणि त्याचबरोबर त्या अनुषंगानं आता प्रवीण घुगे आणि दत्तू गवाणकर या दोघांच्यासाठीचे पुढचे माझे राजकीय प्रश्न आहेत. प्रवीण घुगे, गेल्या सरकारची मानसिकता ही या सगळ्या चुकांना कारणीभूत आहे का? 30 सेकंदात उत्तर द्या. दत्तू गवाणकर बोलायचे थांबलेत. नाही, या गेल्या वेळेस सरकारची ही मानसिकता ही ओबीसी आरक्षण देण्याची नव्हती हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. आणि अधिकारी या पद्धतीनं काम करत असतात आणि अधिकाऱ्यांना या पद्धतीनं काम करायला लावलं हेही अनेक वेळेस आम्ही या ठिकाणी आरोप केला होता. त्यामुळे हरिभाऊंना मी नक्की विनंती करेन की आपण योग्य त्या सूचना नक्की आपण सरकारकडे द्याव्यात, माननीय देवेंद्रजींकडे द्याव्यात. या प्रत्येक प्रश्नाचा ठीक आहे. दत्तू गवाणकर आहेत आपल्या सोबत. दत्तू गवाणकरांना हा प्रश्न विचारायला हवा की आपला नेता हा ओबीसींच्या सर्व संबंधित घटकांशी निगडीत असलेला एक मोठा चेहरा होता. विजय वडेट्टीवार यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र केलेल्या चुका या आता ओबीसी आरक्षणाच्या मुळावर उठलेल्या आहेत. प्रसादजी, असं आहे की बांठी आयोगाने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करतोय. या पद्धतीवर वडेट्टीवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा नाना पटोले साहेब असतील किंवा भाई जगताप साहेब असतील, या सर्वांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला होता हे आपल्याला ज्ञात असेल. दुसरी गोष्ट, आपण तो आक्षेप त्यांनी आम्ही बातमी दिल्यावर आणि फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतल्यावर घेतला, आधी आणि वेळेत नाही घेतला. प्रसादजी मला बोलू द्या. बरं, कार्यवाही करण्याचं असतं. सर, असं आहे की आपण मानसिकतेबद्दल विचारला, मग गेल्या सरकारची मानसिकता नाही असं म्हणतात. जी प्रसादजी मला बोलू द्या. मध्ये मध्ये कोण बोलतात ते बोलून झालेले आहेत. जी हरिभाऊंचं म्हणणं होतं, हरिभाऊंचं म्हणणं होतं की यातून मानसिकता अधोरेखित झाली का? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मानसिकतेच्या गोष्टी केल्यात तर मग त्यापूर्वी जे फडणवीस सरकार होतं त्यांची मानसिकता काय होती? केंद्राने डाटा दिला नाही, मग त्यांची मानसिकता काय होती? ती मानसिकता चुकीची होती हे तुम्हाला दर्शवावं लागेल. आणि वडेट्टीवार आणि आमच्या सरकारला प्रश्न विचारलं हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की या सरकारने मतदार यादीनुसार डेटा 8 दिवसापूर्वीच बांठी आयोगाला दिलेला आहे. आणि आता नवीन शिंदे फडणवीस सरकार आलंय. आता हे जे ओरडत होते यांची जबाबदारी आहे. 12 जुलैची कोर्टात तारीख आहे. आपण तारीख विचारली, 12 जुलैची तारीख आहे. परंतु हे बघावं लागेल की 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येतो आणि हे सरकार टिकतंय का, हाही एक मोठा विषय आहे. तर या सर्वातून टाळून सुलाखून जाऊन हे ओबीसी आरक्षण वाचवायचंय आणि ही जबाबदारी आता शिंदे आणि फडणवीस सरकारची संपूर्णपणे आहे. तुमच्या लेखी आता ही जबाबदारी पूर्णपणे शिंदे फडणवीस सरकारची आहे. आणि त्याचबरोबर एक महत्वाचं वक्तव्य आपण केलं की मतदारसंघ निहाय तपशील देण्यात आला या सरकारला. हा एक नवा खुलासा चर्चेत येतोय. हरिभाऊ आणि विकास गवळी आपली प्रतिक्रिया यावर पटकन, प्रत्येकी 30 सेकंद. आधी हरिभाऊ राठोड. नाही, मी मुळीच नाही. मतदारसंघ वाईज दिली असेल तर चुकीची दिली आहे. तो चुकीची दिली आहे, त्याला विषय कुठे आहे?
मतदारसंघ वाईज दिली म्हणजे अहो, चुकीची मध्य प्रदेश आढावाने दिली आहे. सरकारने ज्या तऱ्हेने मतदार यादीनुसार डेटा गोळा केला आणि त्यानुसारच त्यांनी ते कोर्टात सादर केलं होतं, त्याच नुसार 8 दिवसापूर्वी मतदार यादीनुसार हा डेटा बांठी आयोगाला देण्यात आलेला आहे, हे मी सांगितलं. हरिभाऊ, अशा चुकीचं प्रकारचा आहे, तपशील कोण हा बोलतोय? न्यायालयात टिकू शकतो का, यावर बोलायचं आहे. विकास गवळी आहेत आपल्या सोबत, ते याचिका करतात आणि त्यांच्याच याचिकेमुळे हा विषय पुढे जाणार आहे. विकासराव, असा तपशील न्यायासनासमोर येईल तेव्हा न्यायासन काय भूमिका घेऊ शकतं? सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही डेटा जमा करण्यात आला, हा डेटा सदोष आहे याचे पुरावे सुद्धा काही लोकांनी जमा केलेले आहेत आणि आडनावावरनं हे जमा करायचा कार्यक्रम सुरू आहे. ज्या मतदार याद्या दिल्या असं म्हणतात, त्या मतदार याद्या ह्या एनी टाइम हजर असतात आणि त्या ऑनलाईन असतात. त्या मतदार याद्यांवरनं जो काही सध्या डेटा कलेक्ट होतोय, याच्यावर जर उद्या कोणी ऑब्जेक्शन घेतलं की एकाच नावाचे वेगवेगळे व्यक्ती आहेत, तर त्या ठिकाणी निश्चितपणानं ह्या डेटाला चॅलेंज केल्याच्या नंतर कोर्ट या ऑब्जेक्शनचा विचार निश्चितपणानं करू शकतो. आणि म्हणजे थोडक्यात काय न्यायालयामध्ये हे विकास टिकायची गवळी, नाही तर हे याची- प्रकरण याची- आता आणखी लंब खेचलं जाईल अशाच पद्धतीची चिन्ह दिसत आहेत. दत्तू गवाणकर, गेल्या काळातल्या झालेल्या चुका या किती दीर्घकालीन नुकसानदायक ठरतायत ते आपल्या समोर येत आहे. बिलकुल प्रसादजी, असं आहे की 2011च्या नंतर जी जनगणना व्हायला पाहिजे होती, ती जनगणना आतापर्यंत झालेली नाहीये. तुम्हाला दुसरं मी सांगतो की ओबीसीची जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे. 1931ला झाली होती, त्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना ही झालेली नाही. आमची मागणी आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा, त्याशिवाय खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळेल. दत्तू गवाणकरांच्या या मुद्द्यावर पटकन हरिभाऊ आणि आपल्यासोबत असलेले प्रवीण घुगे टप्प्याटप्प्याने बोलतील. प्रवीणजी, ज्या पद्धतीनं आता सत्तेतून बाहेर गेलेली काँग्रेस सांगू लागली आहे की जातीनिहाय जनगणना ही त्यांची मागणी होती, हे सत्तेत होते त्यावेळेला त्यांनी काय केलंय? 30 सेकंदात. नाही, मुळातच आजही त्यांनी केंद्राने डाटा दिला नाही, त्याच्यामुळे हे झालं नाही, हे जे रडगाणं सुरू आहे प्रसादजी, मला असं वाटतं की ही त्यांची नकारात्मक भूमिका गेली 2.5 वर्ष महाराष्ट्र पाहतोय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इकडे डाटा जमा करत असतानाच सायमल्टेनियसली हा चुकीचा डाटा कसा आहे याचे पुरावे जमा केले जातात. मला असं वाटतं की ही खूप गंभीर बाब आहे. तुम्हाला असं सुचवायचं आहे की चालू असलेल्या गाड्याला खीळ मारण्याचा प्रयत्न हा टप्प्याटप्प्याने होत राहिला? परंतु चुकीचं असतं तर फडणवीस साहेबांनी, छगन भुजबळ आणि वडेट्टीवार साहेबांचे जे सल्ला का घेतला, मग ते कुठेतरी योग्य तऱ्हेने काम करतायत ही त्यांची खात्री आहे. आणि मी त्याच करते ते जे तुम्हाला सल्लामसलत सांगतो चर्चा केली की फडणवीस ज्या साहेबांनी, हे तुम्ही लक्षात देवेंद्रजींच्या घ्या. सल्ला मसलतीने मध्य प्रदेशचं भाजपच्या सरकारने, शिवराज सिंग चौहानांच्या सरकारनं मध्य प्रदेशचं आरक्षण टिकवलं. मला विश्वास आहे की या ठिकाणचं नक्की फडणवीस टिकलं जाईल. सरकारने, आताच्या शिंदे फडणवीस सरकारने, फडणवीस साहेबांनी भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब यांची मदत का मागितली किंवा त्यांची सल्लामसलत याच्यावर हरिभाऊंना बोलायचंय, चर्चा का याच्यावर केली? हरिभाऊंना बोलायचंय आणि हरिभाऊंचं मत आपण नोंदवून घेणार आहोत. वेळ मर्यादा आहे, कृपया सर्व मान्यवरांनी 30 सेकंद हरिभाऊंचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं आहे. सर डे फर्स्ट मी सांगतोय का हा निकाल आपल्या बाजूचा आहे. कारण काय की याच्यामुळे जनगणना करण्याला मोठी परवानगी मिळाली होती. सोन्यासारखी संधी तुम्हाला मिळाली होती, तुम्ही ती दवडली आणि आता परत चुका करता. आणि आता फडणवीस साहेबांनी जे म्हटलंय की या दोघांचा मी सल्ला घेतो, हे राजकीय स्टेटमेंट आहे त्यांचं, हे फसवेगिरी आहे, हे फसवेगिरी आहे. दुसरं काय, फडणवीस भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तरी कळलाय का? त्यांना एम्पिरिकल डाटा कळतोय का? विचारा त्यांना. बिलकुल. प्रवीण घुगे, या मुद्द्यावर आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो की ओबीसी समाजात ज्या 2 नेत्यांविषयी सगळ्यात जास्त राग आहे, आरक्षण घालवणारे नेते ओबीसींचे म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या भुजबळ आणि वडेट्टीवारांशी चर्चा करायची गरज काय, असा सवाल आहे. परंतु आता आमची जबाबदारी ही सर्वांना बरोबर घेण्याची, समन्वयातून काम करण्याची असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या चुकीच्या सूचना स्वीकारल्या जातील. केवळ आता इथून पुढे आमचे मंत्री मोर्चे काढत फिरणार नाहीत, तर प्रशासन योग्य पद्धतीनं काम कसं करेल, प्रशासन योग्य त्या पद्धतीनं काम करून
त्यांच्याकडून हा आरक्षण टिकवण्यासाठी काय करता येईल याचा नक्की विचार होईल, याच्यावरती आपण विश्वास ठेवा. कारण की मंत्री मोर्चे काढत होते, मंत्री केवळ आक्षेप घेत होते, मंत्री कामकाजामध्ये मागण्या करत होते. हे न होता आता मंत्री परफॉर्मन्स करून दाखवतील. ठीक जो आहे, काही आपण जो असेल त्या शब्द देता performance आहात च्या त्यावर आमचं माध्यमातून बारीक आरक्षण लक्ष टिकवलं जाईल. असेलच. पटकन विकास गवळी आपल्यासाठी शेवटच्या टप्प्यामधली 30 सेकंद आहेत. विकास गवळी आपण उत्तर द्यायचं आहे. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं वेळ टिक टिक करत अत्यंत वेगानं कमी होतोय असं पाहता 12 तारखेला 12 जुलैला न्यायालयात काय भूमिका मांडली गेली पाहिजे? यांच्याजवळ जर इम्पेरिकल डेटाची माहिती पूर्ण राज्याची जमा झाली असेल किंवा ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची इम्पेरिकल डेटाची माहिती जमा झाली असेल ती माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करून ओबीसी आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली पाहिजे आणि त्यावर जर डेटा त्या ठिकाणी सबमिट झाला तर सर्वोच्च न्यायालय निश्चित त्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी परवानगी देईल. परंतु तो डेटा सदोष नसावा. त्या ठिकाणी जर कोणी चॅलेंज केलं तर तो डेटा सुद्धा नाकारला जाऊ शकतो. बिलकुल विकास गवळी, आपण उत्तर देत असतानाच हरिभाऊ आपल्याला वारंवार एका गोष्टीबाबत सूचित करत होते की चुकीचा डेटा स्वीकारू नका. तुम्ही याचिकाकर्ते आहात, तुमच्या भूमिकेवर न्यायालयात बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. नाही हे विरोधक आहे आमचे. बघा आता कमाल आहे, तुम्ही म्हणता जे झालं असेल ते सबमिट करा. अहो चुकीचं झालंय, बिलकुल सबमिट करू नका, ते सगळे रद्द करा. झालेलं विकास गवळी उत्तर द्या पटकन, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. तो जो डेटा त्यांनी न्यायालयामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही म्हणाला की अण्णाप्रमाणे चुकीचा निश्चितपणाने तो डेटा त्या ठिकाणी जर सबमिट झाला तर त्याला निश्चितपणाने आम्ही विरोध करू. जी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. हरिभाऊ राठोड आणि विकास गवळी आपल्या दोघांचेही आवाज ये जा करत होते, पण जो मुद्दा त्यात सुस्पष्ट झाला तो असा आहे की जर समजा सदोष डेटा न्यायालयात आला तर त्या संपूर्ण तपशिलाला विकास गवळी याचिकाकर्ता या नात्यानं विरोध करतील. विकासजी पटकन हो का नाही सांगा. निश्चितपणानं आम्ही चुकीच्या डेटाला विरोध करू. ठीक आहे, योग्य डेटा धन्यवाद. असेल तर तो ऍक्सेप्ट केला जाईल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आज जे काही जमा झालेले आहे ते सदोष आहे हे मी पहिलेही सांगितलं, आजही सांगितलं आणि याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळ पत्रव्यवहार करून त्यांच्या लक्षात हा विषय आणून दिलेला आहे. ठीक आहे, थोडक्यात काय, मला वेळ मर्यादेमध्ये विषय संपवायचा आहे त्यामुळे मला माफ करा, इतरांना आता मला वेळ देता येणार नाहीये. आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि ज्या पद्धतीनं सुतोवाद झालाय ते पाहता येत्या 12 जुलैला आणखी नवी तारीख मिळेल आणि प्रकरण हे आणखीनच गुंतागुंतीचं होत जाईल असं दिसतंय. तुर्तास आत्ताच्या वेळ मर्यादेमध्ये या चर्चेला इथेच आटोपतो घेतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.